लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अद्वैत सरोजला डावलून कलाची साथ घेणार मोठा निर्णय. तर त्यावेळी आबा अद्वैतवर खुश होत. अद्वैत नैनाच्या विरोधात रचणार मोठा सापळा. तर अद्वैत नैनाचा शोध घेत तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा देणार. उडणार सत्याचा मोठा धमाका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे कलाने आईवडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त करताच आबा तिला म्हणतात की अद्वैत तुझ्यासोबत यायला राजी व्हायला पाहिजे. सरोज मुद्दाम कलाला टोमणा मारत म्हणते, तू कितीही नाटकं केलीस तरी अद्वैत तुझ्या या नाटकांना भुलणार नाही. अद्वैत तुझ्यासोबत तुझ्या घरी तर येणारच नाही. इतक्यातच तिथे धमाकेदार एंट्री घेत तिथे अद्वैत येतो आणि तो सर्वांना सांगतो की मी कलासोबत तिच्या घरी जाण्यासाठी तयार आहे. तेव्हा सरोजला मोठा धक्काच बसतो. चांदेकरांच्या घरातील सर्वजण अद्वैतकडे आश्चर्याने पाहत असतात. अद्वैत परत एकदा आबांना म्हणतो की मी मांडव परतनीसाठी खऱ्यांच्या घरी जाण्यासाठी तयार आहे. तेव्हा सरोज खूप चिडते आणि अद्वैतला म्हणते की तू या धोकेबाज मुलीच्या घरी जाणार आहेस का? तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? अद्वैत सरोजला म्हणतो की मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे आणि कलाने लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे कुठली तरी इच्छा व्यक्त केली आहे. म्हणून मला तिची ही इच्छा पूर्ण करायची आहे. अद्वैतच्या डोक्यात वेगळाच प्लॅनिंग चाललेला असतो. अद्वैतने जेव्हा हॉटेलवरती धाड टाकलेली असते तेव्हा त्याला नैना तिथे भेटलेलीच नसते. अद्वैतला वाटतं की नैना हॉटेलवरून पळून गेल्यावर नक्कीच तिच्या घरी गेली असेल. नैनाचा शोध घ्यायचा असतो म्हणून अद्वैत कलासोबत कलाच्या घरी जाण्यासाठी राजी होतो. अद्वैतने हे जाळं रचलेलं असतं. अद्वैतच्या या निर्णयावर सोहम, रजनी, आबा हे सर्वजण खूप खुश असतात. परंतु सरोजला मात्र खूपच राग आलेला असतो. चांदेकरांच्या घरातील सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की अद्वैत कला व तिचं लग्न झाल्यापासून कलाचा अपमानच करत आला आहे. तो तिच्यासोबत तिच्या घरी जाण्यासाठी कसा काय राजी झाला आणि त्यासाठी तो सरोजच्या विरोधात सुद्धा गेला. आबा सरोजला सडेतोड उत्तर देत म्हणतात की जर एखाद्याने कोणतीही इच्छा मनापासून व्यक्त केली किंवा प्रार्थनेतून देवाला मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. कला तू तर माझ्याकडे निर्मळ मनाने एक इच्छा व्यक्त केली. बघ देवी आईने लवकरात लवकर पूर्ण सुद्धा केली. अद्वैतवरती आबा खूपच खुश असतात आणि अद्वैतचा निर्णय आबांना खूप आवडलेला असतो. आबा कलाला सांगतात की तू तुझ्या घरी जाण्यासाठी तयारीला लाग. तर सरोज आता विचित्र आणि वेड्यासारखे करायला लागते. ती अद्वैतला रागाने म्हणते, तू या मुलीसाठी हे सर्व काही करण्याची गरज नाही आणि तसंही तू या मुलीला तुझं काहीही मानत नाही ना, मग तू या मुलीसाठी एवढं मोठं पाऊल का उचलत आहे? मला तुझा हा निर्णय अजिबातच मान्य नाही. तेव्हा अद्वैत सरोजची समजूत काढत म्हणतो, मला माहिती आहे की तुला माझा हा निर्णय आवडला नसेल. आमचं लग्न झालं आहे हे मला विसरून अजिबातच चालणार नाही. कला आता माझी पत्नी आहे आणि तिच्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवणं, तिला साथ देणं, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. अद्वैतच्या तोंडून हे बोल जेव्हा बाहेर पडत असतात तेव्हा सरोज त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहत असते. अद्वैत कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो की तू माझ्यासमोर जी इच्छा व्यक्त केली आहे ती इच्छा माझ्यासाठी पूर्ण करणं कुठलीही मोठी गोष्ट नाही, परंतु तुझ्या इच्छेचा मला मान राखायला हवा. तू ज्या पद्धतीने बोलते आहेस त्या टोनवरून मला असं वाटतं की तुझ्यासाठी ही गोष्ट खूप मोलाची आणि महत्त्वाची आहे आणि मला माझ्या बायकोसाठी एवढीही गोष्ट करता येणार नाही का? हो ना कला, असं अद्वैत कलाला म्हणतो. कला स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की या अद्वैतला आता काय झालं आहे? तो माझा एवढा तिरस्कार करतो, तो माझा खूप अपमान करतो आणि अचानकपणे माझ्याशी चांगलं कसं काय वागतो आहे? नक्की याच्या मनामध्ये काय चाललं आहे? तर इकडे सरोजच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. अद्वैतचं हे वागणं बोलणं सरोजला अजिबातच आवडलेलं नसतं. कलाच्या मनात अद्वैतचे बोलणं अचानकपणे यायला लागतं आणि कला म्हणते की हिला नैनाच्या बाबतीत काय कळालं तर नाही ना? नाहीतर अद्वैत माझ्याशी एवढं छान नीट असं बोलू शकत नाही. सरोज अद्वैतला अडवते आणि रागानेच त्याला म्हणते, तू आता इथून कुठेही जाणार नाहीयेस. अद्वैत सरोजला म्हणतो की आई, मी जे काही करतो आहे ते खूप विचारपूर्वक करतो आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. इतक्यातच श्री लगेचच म्हणतो की तू या खोटारड्या धोकेबाज मुलीसाठी
तू तुझ्या आईच्या भावनांशी खेळणार आहेस का? हिने आज तुझ्या समोर एक इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा तू लगेचच पूर्ण करतो आहे, परंतु उद्या काही ना काही मागतच राहील, मग तू तिला देशीलच का? तुझ्या आईने लग्नानंतर तुझ्या समोर एक अट ठेवलेली, ती अट तुझ्या लक्षात आहे ना अद्वैत? या मुलींच्या घरच्यांशी आपला कुठलाही आणि कसलाही संबंध राहणार नाही. अद्वैत तिथे सगळ्यांना सांगतो की माझा निर्णय हा पक्का आहे. त्यानंतर अद्वैत परत एकदा कलाकडे जातो आणि कलाला म्हणतो, तुझ्या घरच्यांना तू सांगतेस की मी सांगू की आपण तिथे येणार आहोत? त्यावर कला त्याला म्हणते की नको, मी त्यांना इन्फॉर्म करते. इतक्यातच तिथे काजूसोबत आलेल्या लहान मुलात अद्वैत मिसळतो आणि त्यांच्यासोबत मस्ती करायला लागलेला असतो. आबा, रजनी, सोहम हे सर्व खूप खुश असतात, परंतु कला, सरोज, रोहिणी यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो, कारण अद्वैतचं वागणं अचानकपणे बदललेलं असतं. रजनी आबांना म्हणत असते की अद्वैतला लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इतकं खुश पाहत आहे. अद्वैत हसत बागडतच खूप छान दिसतो. त्यावर सोहम त्यांना म्हणतो की मी वहिनींना आधीच सांगितलं होतं की आमचा अद्वैत दादा खूप वेगळा आहे. अद्वैत चांदेकरांच्या घरातील सर्वांची खूप काळजी करत असतो. तो सर्वांना सदैव खुश पाहत असतो आणि लवकरच ही गोष्ट कला वहिनींच्या लक्षात येईल. तर त्यानंतर वेश बदलून आलेली काजू आता त्या मुलांना घेऊन चाललेली असते. इतक्यातच रोहिणी तिला अडवते आणि म्हणते, तुम्ही कुठे जात आहात? तुमचा तर पाहुणचार अजून बाकी आहे ना? तेव्हा तिथे कला व सोहम खूप घाबरलेले असतात. काजूला खूप घाम फुटलेला असतो आणि तिला वाटतं की या रोहिणीला माझ्यावरती संशय तरी आला नसेल ना? तर इकडे नैना एकटीच रस्त्याने भटकत असते. राहुल तिचा कॉल सुद्धा उचलत नसतो. नैना स्वतःशीच म्हणायला लागते की मी लवकरात लवकर त्या हॉटेलवरून पळून आले तेच चांगलं झालं, नाहीतर अद्वैतच्या हाती लागले असते तर त्याने काय केलं असतं हे देवालाच माहिती. राहुल तिचा फोन उचलत नसल्याने नैनाला खूप भीती वाटत असते. तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा असतो की ती जाणार कुठे आणि राहणार कुठे? तर इकडे रोहिणीने तोपर्यंत काजूला थांबवून घेतलेलं असतं आणि सर्वांसमोर म्हणत असते की तुम्हाला असं वाटत नाही का आपण ह्यांना पहिल्यांदा कुठेतरी पाहिलं आहे? मला तर असं वाटतं की मी यांचा चेहरा आधी कुठेतरी पाहिला आहे. तर इकडे कला व सोहम यांना घाम फुटलेला असतो, कारण त्यांना माहित असतं की हा मुलगा नाही तर ही स्वतः काजू आहे. तर मुद्दाम रोहिणी आता खूप मोठा धमाका करत म्हणायला लागते की यांचा चेहरा तर कलाच्या छोट्या बहिणीशी म्हणजे काजलशी खूप मिळता जुळता आहे. तर वेश बदललेली काजू स्वतः खूप घाबरलेली असते. तर तिकडे नैनाची अवस्था खूपच विचित्र झालेली असते. नैना एक ठिकाणी खाण्यासाठी थांबते, परंतु तिथील वेटर तिला हाकलून लावतो, कारण तिच्याजवळ खाण्यासाठी पैसेच नसतात आणि तो नैनाचा खूप अपमान सुद्धा करतो. तर इकडे रोहिणी काजूच्या चेहऱ्यावरची दाढी ओढणारच इतक्यातच सोहम तिला अडवतो आणि रोहिणीला म्हणतो की आत्या, तू हे काय करत आहेस? ती कला वहिनींची बहीण जरा मुलांसारखे कपडे वगैरे घालते, मुलांसारखं वागते, बोलते, त्यामुळे तुझा थोडाफार गैरसमज झाला असेल. काजू लगेचच तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु इतक्यातच सरोज तिला हाक मारून थांबवते. रोहिणीला वाटत असतं की आपण टाकलेल्या जाळ्यात काजू आता बरोबर अडकली असणार आहे. सरोज जेव्हा काजूला परत फिरण्यासाठी सांगते तेव्हा अद्वैत मध्ये येतो आणि अद्वैत म्हणतो की हे कलाचे पाहुणे आहेत, आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान नाही ना करत. त्यावर अद्वैत त्यांना सांगत असतो की यांना जाऊ दे, त्यामुळे तुम्ही सर्वजण यांची चौकशी करण्यापेक्षा अद्वैत आता सर्वांना तेथून जाण्यासाठी सांगतो. रोहिणी सर्वांना म्हणत असते की अरे अद्वैत, ही तर कलाची छोटी बहीण आहे. माझ्या डोळ्यांवरती विश्वास आहे, माझ्या हातून कोणतीही घोर चूक होणारच नाही, असं ठामपणे रोहिणीने स्वतःचं मत मांडता क्षणी अद्वैत लगेचच रोहिणीकडे येतो आणि म्हणायला लागतो, आत्या, माझ्या लग्नादिवशी सुद्धा तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, कारण नैना नसून ती कला आहे. ही गोष्ट आमच्यापासून तू लपवून माझ्या आयुष्याचं वाटोळं तर तूच केलं आहेस आणि जसं आहे तसं चालू दिलं. मग आता कशाला या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतेस? मला आता या घरात कोणताही तमाशा करायचा नाही, असं अद्वैतने सांगता क्षणी इकडे कलाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कला स्वतःच्या मनाशी म्हणते की काजू होती ही गोष्ट अद्वैतला समजली होती, परंतु त्याने कोणताही तमाशा केला नाही
आणि कोणाला कळूही दिलं नाही. परंतु अद्वैत असं कसं काय वागतोय? अद्वैत स्वतःच्या मनाशी म्हणत असतो की मला सर्व काही नॉर्मल असल्यासारखं दाखवायचं आहे, कारण मला कलासोबत गुपचूपपणे जाऊन तिच्या घरी धाड टाकत नैनाला रंगेहात पकडायचं आहे. कारण हॉटेलमधून नैना पळून गेली आहे म्हटल्यानंतर ती नक्कीच तिच्या घरी गेली असेल आणि मी तिला तिथेच रंगेहात पकडेन आणि तिला माझ्या लग्नातून पळून गेल्याचा जाब विचारणार. तर अद्वैतने केलेल्या प्लॅनिंगनुसार नैना खरोखरच तिच्या घरी येणार का? आणि अद्वैत कलासोबत मांडव परतणीसाठी खरे कुटुंबाकडे जाणार. त्याचवेळी नैनाला तो रंगेहात पकडणार आणि जेव्हा नैनाला अद्वैत पकडणार तेव्हा तिला लग्नातून पळून गेल्याचा जाब विचारणार का? आणि त्यानंतर अद्वैत नैनाला कोणती शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.